मुंबईतल्या एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्यावर शिक्षिकेनं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार झाला काय की मुंबईमध्ये धारावीत शिकणारा एक 16 वर्षाचा मुलगा तो आपल्या शाळेत दररोज कंटिन्युअसली जात असत. तर एके दिवशी झालं काय, 2023ची गोष्ट आहे ती. डिसेंबरमध्ये वार्षिक संमेलन होतं, जेव्हा महिना संपायच्या शेवटला. त्याचा जो टीचर होता, त्या पोराचा टीचर होता, त्याची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मी जरा एकदम डिटेलमध्ये सांगू शकत नाही. फास्ट फॉरवर्ड 2024 साली तिने तिच्याशी परत एकदा कॉन्टॅक्ट केला. तिच्या मैत्रीण होती, टीचरची जी मैत्रीण होती, 40 वर्षाची टीचर, तिची मैत्रीण, तिने त्या पोराला सांगितलं की ही रिलेशन एकदम कॉमन आहे, आंबात आहे, कॉमन आहे, असं आजकाल होत असतात. तर त्याला पण असं वाटलं तर ठीक आहे. मग त्यांनी कंप्लेंट केली नाही. नंतर जेव्हा त्यांच्या पोराच्या पालकांना लक्षात आलं काय याचं म्हणजे राहणीमान बदललं आहे, योग कसा पहिले असा नाही होता, आता असा कसा, तेव्हा त्यांनी विचारला. म्हणजे पालकांनी जेव्हा विचारला पोराला, तेव्हा पोराने सांगितला. तर नंतर असं झालं की स्कूल संपू दे, नंतर सांगू पोलिसांना, तक्रार करू. स्कूल संपला तरी पण ही कॉन्टॅक्ट करायची त्या पोराला. त्याच्यामुळं त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तर ही करायची काय, त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजून तिचं लैंगिक अत्याचार करायची. ही 40 वर्षाची आणि तो 16 वर्षाचा. काय रिलेशन, एकदम गजब की बात. ती तर टीचर होती, इंग्लिश टीचर चांगली, तरीसुद्धा अशी करायची. मग पोलिसांनी तिला अटक केली, तिची गाडी ताब्यात घेतली. नंतर तिची मैत्रिणीचा शोध घ्यायला सुरुवात केला. ती मैत्रीण फरार आहे. करंट सिनेरिओ असा आहे की तिची मैत्रीण फरार झाले आणि तिचा मोबाईलसुद्धा आता चेक करायला लागला आहे की त्या पोरांची पण मागं हवी त्याचा शोध चालू आहे सध्या. तर पुढील डिटेल भेटली तर तुम्हाला मी नक्की सांगेल. आणि तिच्यावर पोलिसांनी पोक्सो ॲक्ट काय असतो तो लावला आहे. नंतर बरेचसे चार्जेस लावले तिच्यावर. एवढीच माहिती अवेलेबल होती ऑनलाईन, तर ती तुम्हाला सांगितली. बाकी पुढं भेटू, पुढची डिटेल भेटली तर तुम्हाला नक्की